गावामध्ये, आमच्या गावामध्ये कोणतंही गाव 10-15 लोक असतील का नाही, त्यांच्या पत्नीने त्यांना कधी दिवसांनी मारलंय का? मग आपण कळत न कळत अशा कथामधून आपल्या संतांची बदनामी करतो. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणजे जागतिक कीर्तीचे विद्वान, जगामध्ये त्यांच्या ज्ञानाला तोड नाही. आपण करंटी आहोत की आपण तुकाराम महाराजांचं ज्ञान जगापर्यंत घेऊन गेलो नाहीत. जगातील अनेक लोकांनी या ज्ञानाचा शोध घेत इथपर्यंत आले, त्यांनी ते ज्ञान अवगत केलं. परंतु जे काम आपण करायला पाहिजे, आपण इथं तुकाराम महाराजांच्या अशा खोट्या बदनामी करणाऱ्या कथा सांगत बसलो. एवढा मोठा विद्वान, तुकाराम महाराजांची प्रचंड प्रतिष्ठा त्या काळामध्ये होते. महाजन घराणा होता, सावकारकी होती त्यांच्या घरामध्ये, प्रचंड पैसा होता. तुकाराम महाराजांनी कर्जमाफी केली. आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये एवढी कर्जमाफी स्वतः वैयक्तिक कुणीही केली नाही. आता एखाद्या सरकारने जर कर्जमाफी केली तर ते सगळे महाराष्ट्रभर बॅनर लावतात, आम्ही कर्जमाफ केलं. आपण घरून दिलं का? तुझं 1 एकर जे विकून दिलं का? तो कर्ज माफ केलं. तुझी अगोदर प्रॉपर्टी जर 100 कोटीची होती तर आता 1000 कोटीची झाली. तुकाराम महाराजांनी जे कर्ज माफ केलं ते स्वतःचं वैयक्तिक कर्ज माफ केलेलं होतं. असा माणूस, असा दाता, असा देणारा माणूस, म्हणून तुकाराम महाराजांना देव म्हणतात. देव असे संत आपल्याला कळले पाहिजे. संतांचं खरं चरित्र समोर येणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज जर गरीब असते तर काय वाईट नाही. कुठं जन्माला यायचं, कुणाच्या पोटी जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? अंबानीच्या घरी जन्माला यायचं का एखाद्या गरीबाच्या घरी जन्माला यायचं, हे कोणाच्याही हातामध्ये नाही. अनेक संत गरीब जातीमध्ये जन्माला आलेले आहेत. परंतु वारकरी संप्रदायामध्ये, लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये 2 संत प्रचंड श्रीमंत होऊन गेले. पहिले एक आहेत पैठणचे नाथ महाराज आणि दुसरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, प्रचंड श्रीमंत. आजही त्यांचे वंशज, पण आमदार लेवलची प्रॉपर्टी त्यांच्याकडे. म्हणजे ज्या साधू संतांच्या जीवावर हजारो लोकांनी बंगले बांधले, हजारो लोकांनी कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवली, त्या तुकाराम महाराजांचं वर्णन जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल, जे नसताना, ज्याचा कसलाही पुरावा तुमच्याकडे नसताना, आणि तुकाराम महाराज प्रचंड विद्वान, प्रचंड श्रीमंत असताना सुद्धा आपण तुकाराम महाराजांचं जे चरित्र रंगवलं की तुकाराम महाराज एकदम भोळसट होते. काय होते? तुकाराम महाराजांना बायको शिवाय द्यायची, काही म्हणायची, असं खोटं चरित्र आपण रंगवलं. हो, एवढा मोठा विद्वान माणूस, एखादा जर प्राध्यापक असेल, सिनियर लेक्चरर असेल, ज्याला 1,00,000-1,50,000 रुपये पगार आहे, त्याची बायको शिवाय देईन का? म्हणजे ज्यांनी आज अनेक जणांनी तुकाराम महाराजांच्या गाथेवर संशोधन केलेलं आहे, PhD केलेली आहे, डॉक्टरेट पदवी लावलेली आहे, आणि त्या काळामध्ये एवढं प्रचंड मोठ्या दर्जाचं, जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण केल्यानंतर त्यांची पत्नी त्यांना कधी शिव्या देईल का, याचा विचार आपण कधी केला आहे का? त्यासाठी आपण स्वतः तुकाराम महाराज काय ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुकाराम महाराज तुम्हाला कुठूनही समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला गाथा उघडावी लागेल, स्वतः ती गाथा वाचावी लागेल. कोणी काय म्हणतंय म्हणून विश्वास ठेवू नका, कोणता कीर्तनकार काय म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका. स्वतः तुकाराम महाराज काय म्हणतात त्यावर विश्वास ठेवा. स्वतः गाथा वाचा. ज्यावेळेस तुम्ही परत परत गाथा वाचाल, कमीत कमी 1000 वेळा मी गाथा वाचलेली आहे, त्यावेळेस आपल्याला गाथा बोलू लागते. त्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः आपल्याला तो अर्थ कळणं गरजेचं आहे. आणि तो अर्थ कळल्यानंतर जीवनाचं जे सार्थक होतं ते सार्थक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात
उठला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्याचं सार्थक होणं महत्वाचं आहे. आपले जेवढे काही वारकरी साधू संत आहेत, हे साधू संत म्हणजे काही सामान्य माणसं नव्हते, लक्षात ठेवा. यांचं प्रत्येकाचं कार्य हे आभाळा एवढं आहे, डोंगरा एवढं आहे. यांना खुजा करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक साधू संतांनी आपला संसार करत करत परमार्थ केलेला आहे. कोणीही संसार त्यागलेला नाही, लक्षात ठेवा. सावता महाराजांचं तर किती मोठं उदाहरण आहे. सावता महाराजांनी आपला संसार फुलवत फुलवत, आपली बाग फुलवत फुलवत, आपली शेती फुलवत फुलवत आपला काय केलेला आहे, परमार्थ सुद्धा केलेला आहे. एका माणसाला 4 बायका होत्या. पहिल्या काळात असायच्या 2 बायका. बाबा आठवत असेल 2 बायका होत्या, होय. प्रत्येक गावात 4-2 जणांना 2 बायका असेल जुन्या काळात. आता नाही, पण पहिल्या काळात होत्या. स्वतः पाहिलेले लहानपणी. माझं वय 44च्या आसपास झाले, 40च्या पुढे ढकललोय मी सुद्धा. लहानपणी पाहिलं प्रत्येक गावामध्ये 4-2 जणांना, सगळ्याच नाही 2 बायका असायच्या. एका माणसाला 4 बायका होत्या, लक्षात ठेवा. आताचे जे तरुण मंडळी यांना जरा वेगळं वाटण, कारण आता एकच भेटणं मुश्किल झाले. बरोबर आहे का नाही? सगळीकडेच ते हाल येतं. आपलंच पाप आहे का? बाहेर अमेरिकेतून माणसं नव्हते आले, गर्भातून कुणी मारली? मुली. आपणच मारल्या. माणसानेच मारल्या ना, जनावरांनी मारल्या का? माणसाने केलेलं हे पाप आहे. आणि भोगावं कोणाला लागणार आहे? आपल्यालाच भोगावं लागणार आहे. एकमेकावर दोष देऊन उपयोग नाही. त्या माणसाला 4 बायका होत्या, लक्षात ठेवा. आणि त्याची 4 नंबरची जी बायको होती ती सगळ्यात जास्त त्याला आवडायची. त्याची 4 नंबरची बायको त्याला इतकी आवडायची, त्या 4 नंबरच्या बायकोला काही जरी झालं, थोडा जरी त्रास झाला, तरी तो तिची इतकी प्रचंड काळजी घ्यायचा. तिला थोडं जरी दुखायला लागलं तर तिला घेऊन दवाखान्यामध्ये जायचा. म्हणजे तिची पूर्णपणे काळजी घ्यायचा. जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम तो कुणावर करायचा, तर तो त्याच्या 4 नंबरच्या बायकोवर करायचा. त्याची 3 नंबरची बायको होती. त्या 3 नंबरच्या बायकोवर सुद्धा तो तितकंच प्रेम करायचं, थोडंफार कमी पण तितकंच प्रेम करायचं. जर कुठं काही गावामध्ये काही कार्यक्रम असला, कोणताही कार्यक्रम, कुणाचा शेजारी वाढदिवस असू द्या, लग्न असू द्या, काही असू द्या, तर तो 3 नंबरच्या बायकोला सोबत घेऊन जायचा. कुणी जर पाहुणे रावळे आले, मुलाला पाहुणे आले बघायला काही झाले, पण तो 3 नंबरच्या बायकोला दाखवायचा. म्हणजे 3 नंबरच्या बायको तर काय करायचा, प्रदर्शन करायचं. त्याची जी 2 नंबरची बायको होती तिच्यावर सुद्धा तो प्रेम करायचा. लक्षात, त्याच्या 2 नंबरच्या बायकोवर सुद्धा तो तितकंच प्रेम करायचा, पण सगळ्यात जास्त 4 नंबरच्या, त्यानंतर 3 नंबरच्या, त्यानंतर 2 नंबरच्या. ज्या वेळेस तो संकटामध्ये असायचा, ज्या वेळेस त्याला असं वाटायचं की काहीतरी मी अडचणीत आलेलो आहे, त्यावेळेस मात्र तो त्या 2 नंबरच्या बायकोकडे जायचा. मग ती 2 नंबरची बायको त्याला सल्ला द्यायची. आता त्याची जी 1 नंबरची बायको होती तिच्यावर मात्र त्याचा अजिबात कसलंच प्रेम नव्हतं. आयुष्यात त्याने तिच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. आता हे प्रतिकात्मक आहे.
आपल्याला आपल्या माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येकाला 4 बायका असतात. त्या माणसाची 4 नंबरची बायको म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर हे काय असतं, आपली 4 नंबरची. आपण सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो, आपल्या शरीरावर. काही दुखायला लागलं, दवाखान्यात गेलं, किती बी बिल होऊ द्या, पण नीट करा. बरोबर आहे का नाही? म्हणजे जेवढा काही नटाफटा करायचा, काय करायचं, जिबीचे चोचले पुरवायचे, काय करायचं ते कशासाठी करतो, शरीरासाठी. परंतु हे देवाने आपल्याला शरीर कशासाठी दिलंय, कशासाठी दिलं बाबा? देवे दिला देह भजना गोपाला, आपल्याला भजनासाठी दिलेला आहे. जर आपण त्याचा वापर जर परमार्थासाठी जर केला, जर वापर त्याचा आपण चांगल्या कार्यासाठी केला. परमार्थ करणं म्हणजे काय? परमार्थ करणं म्हणजे चांगलं कार्य करणं. परमार्थ करणं म्हणजे इतरांसोबत चांगलं वागणं. परमार्थ करणे म्हणजे कोणावर तरी उपकार करणे. पुण्य म्हणजे काय? पुण्य परोपकार, पाप ते परपीडा, दुसरं काही नाही. पाप म्हणजे काय? दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप, आणि दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य. अशा चांगल्या कार्यासाठी हा आपल्याला भगवंताने देह दिलेला आहे, परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे, भजन करण्यासाठी दिलेला आहे. जर शरीराचा जर अशा पद्धतीने जर आपण वापर केला तर ते शरीर काय असतं, चांगलं असतं. लक्षात ठेवा, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भूषिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराच्या द्वारे आपण भगवंताची परब्रह्माची प्राप्ती करू शकतो, आणि त्या परब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला देवाने हा देह दिलेला आहे. आपली जी 3 नंबरची बायको आहे, लक्षात ठेवा, आपली जी 3 नंबरची बायको आहे ती आहे आपली संपत्ती, सोनं नाणं. आपण काय करतो, प्रदर्शन कशाचं करतो, 3 नंबरच्या बायकोचं. बरोबर आहे का नाही? आता पोराला पाहुणे आल्यानंतर काय दाखवावं लागतं, जमीन दाखवावं लागते, प्रॉपर्टी किती, काय कमी येतोय, किती पगार आहे, सांगावं लागतं का नाही? प्रदर्शन करावं लागतं. कुठं कुणाच्या कार्यक्रमाला जायचंय, सोनं नाणं घालून जावं लागतंय. म्हणजे आपली 3 नंबरची बायको ही आपली प्रॉपर्टी आहे, आणि आपली 2 नंबरची बायको म्हणजे आपण सगळे सोयरे, आपतेष्ट, नातेवाईक. माणूस ज्यावेळेस संकटामध्ये येतो त्यावेळेस आपल्या 2 नंबरच्या बायकोकडे जातो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला संकट येतं त्यावेळेस आपले सगळे सोयरे, पाहुणे, मित्र आठवतात आपल्याला. अगदी स्मशानामध्ये जाताना सुद्धा कुणाच्या तरी खांद्यावरच आपल्याला जावं लागतं. म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला ही 2 नंबरची बायको कामाला येते. अशा 4ही बायकामध्ये एकदम त्याचा संसार एकदम आनंदामध्ये चाललेला असतो. अशा 4 बायका असताना कोणाचा संसार दुःखाचा होऊ शकतो का? मग अचानक तो आजारी पडतो. लक्षात ठेवा, एके दिवशी तो अचानक आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर माणसाला एक जाणवत असतं बघा, की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचं शरीर एवढं क्षीण होतं, त्याला कळतं की मी आता 4-5 दिवसाचा सुटती. त्याला वाटतं मी जीवनामध्ये येऊन 4 बायका केल्या, 3 बायकावर तर इतकं मोठं प्रेम केलं ज्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही. याच्यातली एखादी बायको तरी मी मेल्यानंतर माझ्यासोबत आली पाहिजे, अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होती. इच्छा निर्माण झाल्यानंतर तो त्याच्या सगळ्या बायकांना बोलून घेतो, 3ही बायकांना. पहिल्या बायकोशी काही दिलं घेत नसतं त्याला.
त्याच्या तीनही बायकाला तो बोलून घेतो. सगळ्यात जास्त आवड कोणती असतील? किती? 4 नंबर. सगळ्यात पहिल्यांदा तिला प्रश्न विचारतो की आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू माझ्यासोबत यावं. आता हे शक्य आहे का? तुकाराम महाराजांनंतर कुणाला शक्य झालंय का शरीर घेऊन जाणं? ती 4 नंबरची बायको काय म्हणते लक्षात ठेवा. ती म्हणती मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी फार कुठपर्यंत येणार? तुम्हाला आग्नी देईपर्यंत, तिथपर्यंतच येणार. त्याच्या पुढे मी येऊ शकत नाही. आता ज्या बायकोवर एवढं मोठं प्रेम केलं तिने नकार दिल्यानंतर त्याला झटका बसला. जेव्हा तो 2-4 दिवसांनी एकदम परफेक्ट असं प्रमाण दिलंय. कुणीही कुणाचं नाही. अंतिक दासी कला प्राण्या माझे माझे म्हणून 4 नंबरच्या बायकोने त्याला पूर्णपणे नकार दिल्यानंतर आता आशा कोणावर राहिली? 3 नंबरच्या बायकोने. बायकोला एकदम परफेक्ट अगदी ज्या पद्धतीने प्रमाण दिलं अगदी त्याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. 3 नंबरची बायको म्हटली की मी तुमच्यासोबत येऊ तर शकत नाही, पण त्याच्या पुढे जाऊन सांगते तुम्ही गेल्यानंतर मी दुसरा नवरा करीन. विठाला कुणाचंही प्रॉपर्टी धन कुणाचंही आपल्यानंतर दुसऱ्याचंच आहे. बरोबर आहे का नाही? 1500 वर्षापूर्वी कुणाचे सातबारे होते त्यांचे नाव गाव बी माहित नाही आपल्याला. सापडणार की नाही सापडले तरी
येथे मनुष्याचे काय सुद्धा नाही माणसाचं देह कुणाचा काळाचा निधन कुबेराचं ठाला ठाला तीन नंबरच्या बायकोने हे उत्तर दिल्यानंतर पार त्याला अटॅक आला. अटॅक जो तो 4 दिवसानंतर मरणार होता कधी आता एका तासाचा पाहुणा राहिला. मग त्याने 2 नंबरच्या बायकोला विचारलं. 2 नंबरची बायको म्हटली आम्ही तुम्हाला खांद्यावर नेऊ शेवटपर्यंत वाटा लावायला येऊ त्याच्या पुढे येऊ शकत नाही. आता आशा संपली. लक्षात ठेवा आता आशा संपली. मग आता 1 नंबरची जी बायको होती तिला विचारण्याचं धाडस त्याच्यामध्ये होतं का? तिच्यावर कधी प्रेमच केलं नाही. आपली 1 नंबरची बायको म्हणजे आपला आत्मा जो देव आहे आपला जो आत्मा आहे ज्याच्यामुळे आपल्या आपलं जे चैतन्य आहे त्याच्यामुळे आपलं या पृथ्वी तलावर अस्तित्व आहे त्याच्याकडे आपण कधी जीवनामध्ये लक्षच दिलं नाही. खरं लक्ष तिथं देणं गरजेचं आहे. कारण या आपल्या आतल्या देवाच्या द्वारे आपण या जगामध्ये जो भरलेला जो देव आहे ते जगामध्ये जे भरलेलं जे चैतन्य आहे या चैतन्याचा गाभा या चैतन्याच्या या ऊर्जेचं जे स्रोत आहे ज्याला आपण पांडुरंग म्हणतो त्या पांडुरंगाशी आपण त्याच्याद्वारे नातं जोडतो. त्या देवाकडे त्या आत्म्याकडे जो आत्मा परब्रह्माशी आपलं नातं जोडतो परमात्म्याशी